अभिनेता सैफ अली खानवरील चाकू हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। वांद्रे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे। अज्ञात व्यक्तीचा चोरीच्या उद्देशाने हल्ला केल्याची माहिती आहे। आरोपीच्या शोधासाठी 10 पथकं तैनात करण्यात आली आहेत। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आता आरोपींचा शोध सुरू असल्याची देखील माहिती समोर येते। वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। अज्ञात व्यक्तीचा चोरीच्या उद्देशाने हल्ला केल्याची देखील माहिती समोर येते। तर आरोपीच्या शोधासाठी आता 10 पथकं तैनात करण्यात आलेली आहेत। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे अशी देखील माहिती समोर येते। अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल झालेला आहे। दरम्यान अभिनेता सैफ अली खानच्या घराबाहेरनं आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत। मनश्री, आपण पाहतोय अभिनेता सैफ अली खानवरील या हल्ल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल झाल्याचं कळतंय। दुसरीकडे त्याच्या घराबाहेर देखील काय घडामोडी घडतायत मनश्री? आरोपीवर गुन्हा तर दाखल झालेला आहे, मात्र अजूनही आरोपी ताब्यात घेतल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। त्याच्यामुळे खरं तर सूत्रांकडून अशा बातम्या मिळतायत की पोलीस क्राईम ब्रांच हे लवकरात लवकर आरोपीला पकडण्याच्या तयारीत आहेत। त्या आरोपीच्या अतिशय जवळ पोहोचलेले आहेत, मात्र अद्यापही आरोपीला अधिकृतपणे ताब्यात घेतल्याची कोणतीही अधिकृत माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेली नाहीये। काही वेळापूर्वी एक मोठी हालचाल आपल्याला सैफ अली खानच्या घराबाहेर बघायला मिळाली होती। या घराच्या ठिकाणी फॉरेन्सिकची टीम आली होती, फिंगरप्रिंट सुद्धा घेण्यात आलेले होते। क्राईम ब्रांचने वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्या बाजूंनी तपास केलेला होता। समोरची बाजू जी आहे या सत्यम सरण बिल्डिंगची ही तर तपासण्यात आलीच होती, मात्र जी मागची बाजू आहे ज्या ठिकाणाहून हल्लेखोर पळून गेल्याची शक्यता वर्तवली गेली आहे त्या ठिकाणच्या बाजू सुद्धा तपासण्यात आला। इतकंच नाही तर ज्या चाकूने हल्ला केला तो सुद्धा हस्तगत केल्याची माहिती खरं तर सूत्रांकडून मिळते, मात्र त्याबाबतचं अधिकृत स्पष्टीकरण अद्यापही जारी करण्यात आलेलं नाहीये। मात्र एकंदरीतच ज्या शस्त्राने धारदार शस्त्राने हल्ला झाला ते शस्त्र कुठे फेकून दिलेलं आहे का, त्याचे काही पुरावे मागे सोडलेले आहेत का, फिंगरप्रिंट्स नेमकं काय सांगतायत, सोबतच सीसीटीव्ही फुटेज नेमकं काय सांगते, या आधारे हा संपूर्ण तपास सुरू आहे। फॉरेन्सिक टीम सकाळी येऊन गेली आणि त्यांनी सगळे पुरावे सुद्धा गोळा केलेले आहेत। बरेचसे सॅम्पल्स त्यांनी घेतलेले आहेत, आजूबाजूच्यांची चौकशी केलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं, जर ह्या रस्त्याचा पुढचा भाग आपण बघितला तर सेंट तेरेसा हायस्कूल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं। सकाळी बऱ्यापैकी या ठिकाणी वर्दळ असते, लहान मुलांची शाळा आहे आणि याच रस्त्यावरून हल्लेखोर हा पळून गेल्याचं निष्पन्न होत आहे। त्यामुळे शिड्यांच्या माध्यमातून म्हणजे जिन्याच्या माध्यमातून आरोपी हा सैफ अली खानच्या घरात घुसला आणि परत येताना पळताना तो त्याच जिन्याचा वापर करून खाली उतरला आणि शेजारच्या इमारतीच्या आवारात उडी मारून त्याने पळून जाण्याचा यशस्वी प्रयत्न केला। अर्थातच ओपन ॲक्सेस असणारी ती शेजारची इमारत होती, त्याच्यामुळे अगदी सहजपणे आरोपीला हल्लेखोराला पळून जाता आलं। त्यामुळे या हल्लेखोराला पकडण्यासाठी आता टीम्स तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि लवकरच हल्लेखोराला पकडलं जाईल अशी आशा आहे। दुसरीकडे सैफ अली खान याची प्रकृती आता धोक्याच्या बाहेर आहे, ती स्थिर आहे असं सांगितलं जात आहे। ऑपरेशन सुद्धा सक्सेसफुल झालेलं आहे। सैफ अली खानच्या कुटुंबियांकडून सुद्धा स्टेटमेंट जारी करण्यात आलेलं आहे की सगळ्यांच्या प्रार्थनांमुळे सैफ अली खानची प्रकृती आता स्थिर आहे। झालेल्या घटनेची माहिती ही देतच राहणार आहेत आणि पोलीस त्यांचा तपास करत आहेत अशा प्रकारचं स्टेटमेंट हे सैफ अली खान कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात आलंय। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता लवकरात लवकर हा हल्लेखोर पकडला जावा आणि नेमका कोणत्या उद्देशाने हा हल्ला झाला होता याचं स्पष्ट कारण समोर यावं अशीच अपेक्षा आता सर्व स्तरातून व्यक्त केली जाते। निश्चितच, त्यामुळे आता एकीकडे आपण पाहतोय की हल्लेखोराचा शोध सुरू झालेला आहे, पोलिसांची पथकं रवाना झालेली आहेत। या संदर्भात वेळोवेळी अपडेट्स तुमच्याकडनं घेणार आहोत। धन्यवाद मनश्री सविस्तर माहितीसाठी।